नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तहसील अंतर्गत येणाऱ्या नायकुंड ग्रामपंचायतीतील रहिवासी मध्य प्रदेशातील बालाघाट येथे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या वाहनानं एका टू व्हीलरला जोरदार धडक दिली. जोरदार धडक दिल्यानं एका व्यक्तीचा मृतदेहाचे तुकडे झाल्याचं दिसून आलंय. संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर चक्काजाम केला. मिळालेल्या माहितीनुसार रमेश बिराटळ हे घरून मोटारसायकलवरून मजुरांचे पैसे देण्यासाठी जात होते. दरम्यान सकाळी 8:45 वाजेच्या सुमारास नागपूरवरून मध्य प्रदेशातील बालाघाटकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या वाहनाची राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की मृतकाच्या शरीराचे तुकडे झाले आणि मृतदेह सुमारे 100 मीटरपर्यंत फरफटत ओढला गेला. तर ट्रॅव्हल्स चालक घटनास्थळावरून फरार झालाय. घटनेनंतर 1.5 तास रामटेक पोलिसनं आल्यानं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 स्थानिक नागरिकांनी पूर्णपणे चक्काजाम करून ठेवला होता. चक्काजाम केल्यानं दोन्ही बाजूनं गाड्यांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर.